आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी, आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकां या भयमुक्त वातावरणामध्ये होण्यासाठी परिमंडळ 2 अंतर्गत अवैध शस्त्रसाठा शोध मोहीम या ठिकाणी राबवण्यात आली होती। सदर मोहीम ही 16 मार्च ते 30 एप्रिल या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी राबवण्यात आली होती। सदर मोहिमेमध्ये दोन्ही विभाग, अंबड विभाग आणि नाशिक रोड विभाग यामधील अधिकारी, कर्मचारी, डीबी स्टाफ तसेच गुन्हे शोध पथकातील विशेष पथक यांनी देखील या ठिकाणी सहभाग नोंदवला होता। सदर मोहिमेच्या दरम्यान साधारणतः रेकॉर्डवरील असलेल्या आरोपींच्या 257 आरोपींच्या घरझडत्या घेण्यात आलेल्या आहेत। एकूण याच्यामध्ये 33 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। 35 आरोपी या ठिकाणी अटक झालेले आहेत। ह्या 33 गुन्ह्यांमध्ये 2 पिस्तूल या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत, 3 देशी कट्टे या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत, कोयते 18 जप्त करण्यात आलेले आहेत, तलवारी 9 जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि चाकू 3 जप्त करण्यात आलेले आहेत। सदर कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्रिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 2 अंतर्गत आगामी येणाऱ्या लोकसभेच्या अनुषंगाने करण्यात आलेली आहे। सदर कारवाई भविष्यामध्ये देखील अशीच सुरू राहणार आहे।